रामकृष्ण हरी मंडळी। तर आज सर्वांना एक महत्त्वाची सूचना आलेली आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्व शेतकरी मित्रांचं, सर्व लाडक्या बहिणीचं, सर्वच माझे जे दररोज व्हिडिओ बघतात त्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आपल्या चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। लाडक्या बहिणीविषयी काय आजची अपडेट आलेली आहे ती लाडक्या बहिणीची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। तरी पण सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल। तर बघा आता काय झालेले, सर्वांना 11 हप्ते भेटलेले आहेत। सर्वांना 11 हप्ते भेटलेले आहेत आणि आता सर्वांना 12व्या हप्त्याची जी काय अपडेट आहे ती आता मी देणार आहे। तर सर्वांना सांगू इच्छितो की आता सध्या 5 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हा 12वा हप्ता आलेला दिसेल। आणि खूप ताईंच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आता नवीन फॉर्म सुरू होणार किंवा नाही। तर त्याचविषयी आजचा व्हिडिओ तुम्हाला मी सर्व सांगणार आहे। त्याच अगोदर तुम्हाला एक सर्वांना बातमी देत आहे की 6 जुलै रोजी सर्वांना 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा 12वा हप्ता पडणार आहे। त्यामुळे ज्यांना 11वा हप्ता राहिला आहे त्यांना पैसे पडून जाणार आहेत। त्याच्यामुळे कोणाला काही घाबरायची गरज नाही आहे। आता कसं झालेलं आहे माहीत आहे का, आता फॉर्मविषयी जर सांगायचं झालं तुम्हाला सर्वांना तर एक मोठी बाब समोर आलेली आहे। आणि सामना वेळापत्रक यांनी एक माहिती दिलेली आहे। तर त्यांच्याविषयी असं आहे की सध्या जे काय लाडक्या बहिणीचे अपात्र महिला झालेले आहेत, आता या महिन्यामध्ये कमीत कमी 6,000 महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे। ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे, ज्यांच्या घरी सर्व सुविधा असून त्या सरकारी नोकरी त्यांना असूनसुद्धा त्या लाभ उठवत होत्या, अशा 6,000 महिलांना अपात्र करण्यात आलेले आणि त्यांचे अर्ज जे आहे ते बाद करण्यात आलेले आहेत। आता याविषयी जर संपूर्ण तुम्हाला माहिती स्पष्ट सांगायची झाली तर आता तुम्हाला सर्वांना मी सांगतो की सध्या फॉर्मविषयी अशी माहिती येत आहे की सध्या फॉर्मला चालू करण्यासाठी काही अडचणी येत आहेत। ते म्हणजेच की आता जागा फॉर्मला नसणे। आता याच्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय मी तुम्हाला सांगालो, ध्यानपूर्वक ऐका आणि समजून घ्या जेणेकरून तुमचा समोर जाऊन नुकसान होणार नाही। तर बघा ताईंनो, सर्वांना एक महत्त्वाची सूचना आता फॉर्मविषयी जे अपात्र महिलेला झालेले आहेत, ज्यांना सरकारी नोकरी असूनसुद्धा या योजनेचा लाभ उठवत होते आणि गोरगरिबाला याचा लाभ भेटत नव्हता, आता हे संपूर्ण वेळापत्रक आहे ते सर्व बदलणार आहे। सर्व जे अपात्र महिला आहेत त्यांना आता त्यांचे फॉर्म बंद करण्यात येणार आहेत। कारण की आता सर्वांना तुम्हाला सदा सांगतोय की मी आता ही पडताळणी चालू आहे सर्व फॉर्मची। आणि जे आता ह्या 6,000 पात्र अमहिला ठरलेले आहेत यांचे फॉर्म बंद झाले आहेत, आता ह्याच 6,000 फॉर्म स्वीकारण्यात येणार आहेत। पण सध्या अपडेट नाही आहे, फक्त असं जाहीर झालेलं आहे की आता नवीन फॉर्म सुरू करण्यास थोडा वेळ लागू शकते। ज्या ताईंनी माझ्याकडे फॉर्म दिलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची सूचना, कोणीही व्हॉट्सअपला कशीही मेसेज करायची नाही आहे। सर्वांना सांगतोय फॉर्म सुरू झाल्यावर सर्वांना फोन केला जाईल, कोणा मला एकही मेसेज व्हॉट्सअपला दिसला न पाहिजे। ज्यांचे काय फॉर्म राहिलेले त्यांना मी माझ्याकडून स्वतः फोन केला जाईल। सध्या फॉर्म सुरू नाही त्याच्यामुळे कोणीही गडबड करू नका। दुसरे कामं सरकारी असतात ते कामं केल्याशिवाय समोरचे फॉर्म आम्हाला पाठवा येत नाही। त्याच्यामुळं सर्व जे काही तुमचा फॉर्म आहे ते योग्य रीतीनं भरून दिला जाईल, त्याच्यामध्ये काहीही खाडाखोड न करता। कारण की उद्या जर तुमचं नुकसान झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की संपूर्ण किती त्रास होत आहे। ज्या महिलाचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे, पेंडिंग झालेले आहेत, त्यांना खूप त्रास आहे, त्यांना 1 रुपया भेटला नाही। तर तसंच तुमच्या बाबतीत होऊ नये, त्यामुळं सर्वांना महत्त्वाची बातमी सांगतोय, ध्यानपूर्वक ऐका। कारण की तुम्ही जर आता गोंधळून जाऊन जर दुसराच एक गडबडीने आम्ही फॉर्म भरायचा जाईल आणि ते जर फॉर्म रिजेक्ट झाला तर मग तुमचं नुकसान होणार आहे। त्यामुळं सध्या कोणीही काहीही टेन्शन घ्यायचं नाही, सर्वांचे फॉर्म एक ना एक फॉर्म भरून मिळेल। त्यामुळे कोणीही काही नवीन चुकीच्या मागं लागू नका। आणि व्हॉट्सअपला कोणीही काही जर रिजेक्ट पेंडिंगचं प्रॉब्लेम असेल तरच मेसेज करा। कारण की नवीन फॉर्म सध्या सुरू झालेले नाहीत आणि तुम्हाला अपडेटसुद्धा झालेले आहे। ज्या ताईंचे फॉर्म आता जे चेक करण्यासाठी चालू आहे, जेवढ्या महिला अपात्र ठरतील तेवढे अर्ज सुरू होणार आहेत, पण तो सध्या नाही आहे। आता तुम्ही लगेच मला मेसेज सुरू करता केव्हा होणार काय होणार, कोणीही मेसेज करायचा नाही आहे। कारण की सध्याच्या तारखेला आता सुरू झाले नाही आणि अजून काहीही त्याच्या विरुद्ध न्यूज आली नाही। फक्त एवढं सांगालो की ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत तेवढे फॉर्म
स्वीकारण्यात येणार आहेत आणि सध्या तोच काम चालू आहे। समोरची तारीख कुणीही दिलेली नाही आहे की इथं फॉर्म भराय चालू झाले, कुठं जाऊन आपले पैसे खराब करू नका। आणि ज्यांनी माझ्याकडे फॉर्म दिलेले आहेत त्यांनासुद्धा सांगतोय मेसेज करायची गरज नाही ताईंनो, तुम्हाला माझ्याकडून फोन चालू झाले आणि योग्य रीतीने एक स्पष्टपणे तुमचा फॉर्म भरून दिला जाईल। आता कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका, ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे। कारण की सर्वांना माहिती आहे आता जगामध्ये फ्रॉड खूप होत आहेत, त्याच्यामुळं कुणीही फॉर्म सध्या चालू नाहीत, कुणाकडेही पैसे देऊन आपला प्रॉब्लेम सॉल्व करायचं पाहू नका। कारण की जो वरून राज्य सरकार जे ठरवेल तेच खरी गोष्ट आणि तीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं माऊली नरवाडेचं काम आहे। या सर्वांनी ताईंनी मला खूप प्रतिसाद दिलेला आहे, खूप माझा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे। जेव्हा मी ताईंना बोललो त्यांनासुद्धा समाधानकारक विषय केलेला आहे आणि 40,000 ताईंचे पैसे आपण जे रिजेक्ट व पेंडिंग झालेले आहेत त्यांचे काढून दिलेले आहेत। सर्व ताई माझं अभिनंदन करतात, आत्तासुद्धा माझे आभार मानतात की तर दादा तुमच्यामुळं सर्व झालं, नाही तर आमचे खाते आम्हाला बंद करावं लागणार होते। तर त्या 40,000 ताईंना सांगायचं मला एकच आहे की ज्या कोणाला माझ्याकडून मदत भेटली आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करायचे आहे आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते कमेंटमध्ये तुम्ही खाली सांगू शकता, त्याच्यावरच समोरचा व्हिडिओ बनवण्यात येईल, जेणेकरून तुम्हाला जी माहिती आहे ती संपूर्ण तुमच्या लक्षात येईल आणि सोप्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये सांगण्यात येणार आहे। त्याच्यामुळं कुणीही काही गोंधळून जाऊ नका की हे आम्हाला समजलं नाही, ते आम्हाला समजलं नाही। सर्वांना माहिती ही मराठीमध्ये सांगितली जाईल, योग्यरीती सांगितली जाईल, समजेल अशी सांगितली जाईल। काही जरी प्रॉब्लेम असला तर आपला भाऊ म्हणून तुम्ही मला या चॅनलवर सर्व जी माहिती आहे ते तुम्ही मला विचारू शकता, काय झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे। आणि रिजेक्ट व पेंडिंगसाठीसुद्धा सांगतोय, तुम्हाला बी सांगतोय, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तुमचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होईल। फक्त तुमचं काय कारण आहे आणि तुमचं काय समोर तुमचा प्रॉब्लेम आहे ते मला सर्व आधी एकदा सांगायचा। आणि इतक्या दिवस व्हिडिओ का आला नाही, मला खूप ताईचे फोन आले, मला कमीत कमी 300-400 फोन आले ताईंचे की दादा तुम्ही का टाकीत ना व्हिडिओ आता। तर ताई काही प्रॉब्लेम असल्यामुळं, हेल्थ इश्यू असल्यामुळं टाकू शकलो नाही, त्याच्यामुळं माफी असावी। आणि आजपासून दररोजच्या दररोज व्हिडिओ येतील, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि जास्तीत जास्त बघायचं। तुमचा जो आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी असावं आणि असेच जर माझ्याकडून तुम्हाला काही मदत होत असेल तर मी जरूर करेल। पण सध्या आता सांगतोय की काही वेळासाठी अजून फॉर्म सुरू झाले नाहीत आणि तुमचा 12वा हप्ता आहे ते 6 जुलैला तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यामुळं आजची माहिती एवढीच होती। आज जर तुम्हाला याच्याहून समोर जर काही माहिती पाहिजे असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमची माहिती तुम्हाला संपूर्ण योग्यरीतीने भेटेल। खूप सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये भाषा सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून माझ्या ताईला, भावांना, जे आमचे गावातले जे आमचे सबस्क्राईब आहेत त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगण्यात येईल। आणि आपल्या चॅनलला एक ब्रँड झाला पाहिजे, सर्वांनी जास्त तुमच्या व्हॉट्सअपला असो, इंस्टाग्रामला असो शेअर झाला पाहिजे, जेणेकरून जे काही ताई गरीब ताई आहेत त्यांना एक मदतीचा हात म्हणून तुम्ही शेअर करू शकता की आपण शेअर केलं म्हणजे एक मदतीचा हात झाला, ज्यांनापर्यंत हे पोहोचू शकलं नाही त्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि तुमचीसुद्धा काही मदत होईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम, जय किसान, जय जवान, जय महाराष्ट्र, जय जवान।